100 कोटी गोळा करण्यासाठी दबाव आल्यामुळे मंत्र्याला जेलमध्ये जावं लागणं हे सगळं काय कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये होतं का? अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य की जिकडे ओबीसीचं आरक्षण आपल्याला टिकवता आलेलं नाही. नेतृत्व असं की ज्याला काही चांगली करायची इच्छा आणि उद्धव ठाकरेंना त्याचे नक्कीच मार्ग देईल की उद्धव ठाकरेंच्या मनात काहीतरी चांगलं करायची संवेदनशीलता नक्कीच आहे. परंतु आणि रझा अकादमीच्या अत्यंत देशविघातक कृत्यांना इथं ज्या प्रकारे स्थानिक पातळीवर समर्थन मिळतंय ही अत्यंत चिंतेची बाब आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लेखाजोखा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि काही दिवसानं केंद्रातल्या मोदी सरकारची निम्मी टर्म संपतेय. त्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जाणकार लोकांशी गप्पा मारतोय की नक्की काय चालू आहे, महाराष्ट्राचं जनमानस काय आहे, काय घडलं, काय बिघडलं, काय जमलं, काय चुकलं. आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, आज माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक, लेखक, विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती पुन्हा एकदा. नमस्कार. आणि आज आपण सरांशी गप्पा मारणार आहोत ते महाविकास आघाडी सरकारच्या 2 वर्षाबद्दल. या 2 वर्षाच्या कामगिरीबद्दल सरांचं मत काय आहे हे मला समजून घ्यायचंय. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की 2 वर्ष या सरकारला पूर्ण झाली. हे सरकार बनेल का, बनलं तर टिकेल का, आणि टिकलं तर परफॉर्म करेल का, असे तिन्ही प्रश्न विचारले जात होते, आजही कदाचित विचारले जातात. या सगळ्या पार्श्वभूमीवर या सरकारच्या 2 वर्षाच्या कामगिरीचं तुम्ही कसं विश्लेषण करा? सर्वप्रथम हे सरकार बनेल का याविषयी शंका होती. ते सरकार ठामपणे बनलं. मग ते सरकार 2 वर्ष टिकेल का, तर ते ठामपणे टिकलं. हे जोमानं काम करत आहे का त्याच्याविषयी मात्र तेव्हाही प्रश्नचिन्ह होतं, कालही प्रश्नचिन्ह आहे, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. याचं कारण 3 भिन्न प्रवृत्तीची लोक ज्यांची मुळात जातकुळीच भिन्न प्रवृत्तीची आहे आणि कॉमन मिनिमम अजेंडा म्हणजे एक समान सूत्र कामाचं हा जो सगळा भाग आहे हा केवळ कागदावर लिहावा इतकंच त्याचं महत्व राहिलेलं आहे. त्यामुळे या सरकारच्या अस्तित्वावर हे सरकार टिकणार का या दोन्हीवरची प्रश्नचिन्ह 28 नोव्हेंबर 2019 साली जितकी गडद होती त्यापेक्षा आज कित्येक जास्त पटीनं गडद आहेत. अजूनही या सरकारच्या यशस्वी टिकण्याबद्दलचा आत्मविश्वास दिसत नाही. परंतु हे सरकार आज त्यांचा 2रा वर्धापन दिन आहे. या ते 5 वर्ष टिकावं आणि त्यांनी जनतेच्या हिताचं काम करावं अशा शुभेच्छा मात्र मी त्याला नक्की देतो. तुम्ही बोलता बोलता एका शब्दाचा उल्लेख केला, तो म्हणजे कॉमन मिनिमम अजेंडा. मला असं आठवतंय की हे सरकार ज्यावेळी एकत्र आलं त्यावेळी खूप लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही जसं म्हणालात त्या पद्धतीनं विचारधारा वेगळ्या आहेत, अजेंडा वेगळ्या आहेत, तर ते कसे एकत्र काम करणार, एकाच गाडीची चाकं म्हणून कशी काम करणार. त्यावेळेला त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम सुद्धा डिक्लेअर केलेला होता. तर तुम्ही विषय काढलाच आहात म्हणून मग मला तुम्हालाच हे विचारायचं आहे की जो समजा कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण बघितला तर त्या प्रोग्राम अनुसरून हे सरकार काम करते का, आणि तिथं प्रत्येक क्षेत्रात काय एकूणात परिस्थिती? म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्रामला धरून जर काम करत असेल तर एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी मंत्र्यांनी राजीनामा देणं किंवा 100 कोटी गोळा करण्यासाठी दबाव आल्यामुळे मंत्र्याला जेलमध्ये जावं लागणं हे सगळं काय कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये होतं का? किंवा एखाद्या आपल्यावर टीका करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून कॅबिनेट मंत्री जामिनावर सुटणं हे पण कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये होतं का असं विचारायला लागेल. बट जोक्स अपार्ट, एक खूप अपेक्षा होती मला. याचं कारण उद्धव ठाकरे यांच्यासारखा एक बाळासाहेब ठाकरेंनंतर बाळासाहेब ठाकरेंपेक्षा सुद्धा जास्त निवडणुकीच्या गणितातलं यश मिळवलेला आणि संघटनेवर एक हाती कमांड असलेला असा नेता त्याचा प्रमुख झाला होता. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेबांच्या काळात 4 ते 5 वेळा सेनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बंड झाली आणि खूप सेनेच्या अत्यंत शीर्षस्थ असणारी अशी मंडळी सेना सोडून गेली. त्याच्यामध्ये छगन भुजबळ होते, गणेश नाईक होते, दस्तूरखुद्द राज ठाकरे होते, नारायणराव राणे होते. परंतु उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मात्र आपल्याला बाळासाहेब गेल्यापासून आतापर्यंतच्या काळात अशी काही मोठी पढळ अशी काही झालेली आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ते त्यांचं श्रेय मानलं पाहिजे. जनमानसाच्या कानोसा घेण्याची क्षमता किंवा त्या
जनमानसाची नाडी ज्याच्या हातात आहे, अशा प्रकारची व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर खरोखरच एक अपेक्षा होती की ते काहीतरी वेगळं गतिमान संवेदनशील काम करतील. परंतु जी भीती हे सरकार ज्यावेळी बांधलं गेलं त्यावेळी जी होती तीच भीती नंतर पुढे साधार खरी ठरताना आपल्याला दिसते आहे. आणि ते म्हणजे जरी समान कार्यक्रमावर आधारित रचना अशी असली तरी एक सीईओ, मुख्यमंत्री म्हणजे एक सीईओ म्हणून जो एक अनुभव असावा लागतो की जी एक कमांड असावी लागते, ती कमांड आणि एक पक्षप्रमुख म्हणून असणारी कमांड, या दोन भिन्न बाबी आहेत. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला आत्ता एक विसंगती आढळते. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक विषय जर घ्यायचा झाला तर महिला अत्याचाराचा विषय. हा मी विषय का घेतोय, कारण तो समान कार्यक्रमामध्ये त्यांनी लिहिलेला आहे की महिलांवरच्या अत्याचाराला आम्ही कमी होतील आणि त्यांना संरक्षण देऊ वगैरे. 2019च्या हिवाळी, आणि मी मतं व्यक्त करत नाहीये बरं का, मी फक्त तुम्हाला जे सांगणार आहे ते तथ्य आणि त्या तथ्यावरचं आत्ताची परिस्थिती. 2019च्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा करण्याची गोष्ट झाली होती. आज 2 वर्ष होतात, काय झालं? त्याच्यानंतर कोरोना आला, सगळं आला मान्य आहे. मग त्याचा जो मसुदा आहे तो तरी किमान टेबल करायला पाहिजे होता, जनतेसमोर ठेवायला पाहिजे होता, तो तरी किमान सर्क्युलेट करायला पाहिजे होता, झाला नाही. महिला आयोगाचं अध्यक्षपद जवळपास 2.25 वर्ष रिक्त होतं. आत्ता मागच्या महिन्यात ऑक्टोबर 2021 मध्ये महिला राज्य आयोगाचं पद भरलं गेलं. याच मंत्रिमंडळाच्या मध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यावर, युवा प्रदेशाध्यक्षावर सत्तेचा गैरवापर करत महिलांवर अत्याचार केल्याचे अत्यंत गंभीर आरोप झालेले आहेत. गबरू गबरू असं म्हणत एक आदिवासी कन्या आत्महत्या करते आणि त्याबद्दल ते मंत्री राजीनामा सुद्धा देत नाहीत. माध्यमांचा रेटा वाढला आणि विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरली, विशेषतः चित्रा वाघ भारतीय जनता पक्षाच्या. त्याच्यानंतर त्याला राजीनामा द्यायला लागतो. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्याला कंटाळून दौंडच्या महिला पोलीस दीपाली कदम यांनी गळफास लावून घेतला. मी अशी अनेक उदाहरणं, एक संपूर्ण कागदभरनच उदाहरणं काढलेली आहेत. हे कशा करताय, हे कशामुळे होत आहे? आज गृहमंत्री बदलावा लागतो, इतकं संवेदनशील खातं, महत्वाचं खातं असलेली व्यक्ती बदलावी लागते, गंभीर स्वरूपाच्या आरोपात बदलावी लागते. महिला अत्याचाराला आळा घालण्यात या सरकारला काय यश आलं हे जनतेने ठरवावं. मी आता फक्त 3 ते 4 गोष्टी तुम्हाला सांगता राहू. मागच्या 2 वर्षात जानेवारी ते जुलै या 7 महिन्याच्या कालावधीत एकट्या मुंबईमध्ये बलात्काराचे जवळपास 600 प्रकरण झाले. म्हणजे दिवसाला 3 ते 4 मोठे बलात्कार इकडे जे रिपोर्ट होत आहेत, अशा गोष्टी घडतायत. ही खूप चिंतेची बाब आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे जी एक प्रशासनाची पकड, पोलिसांची भीती वाटायला पाहिजे होती ती आता दिसत नाही महिला अत्याचाराच्या बाबतीत. ही वस्तुस्थिती आहे. हा झाला पहिला एक भाग. या सरकारचं दुर्दैव आहे एक प्रकारे. उद्धव ठाकरे यांच्यावर सगळा दोष मी देणार नाही. एक दुर्दैव असं की हे सरकार नोव्हेंबरला आलं आणि 30 जानेवारीला आपल्याकडे केरळमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण सापडला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 23 मार्चला संपूर्ण देशभरच लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रशासनावर एक प्रकारच्या मर्यादा आल्या. परंतु मास्क पासून व्हेंटिलेटर पर्यंत प्रत्येक मदतीसाठी राज्य सरकार केंद्राकडे हात पसरतंय आणि केंद्राच्या नावाने खडे फोडतंय. हे मला का झालं मला कळत नाही, परंतु हे होतं एवढे मात्र वस्तुस्थिती आहे. त्या काळात आपण पाहिलं असेल तर प्रत्येक वेळेला जेव्हा शासनाकडून काही भूमिका मांडली गेली त्यावेळेला केंद्राकडून आम्हाला हे मिळत नाही, केंद्राकडून ते मिळत नाही, अशा प्रकारची गोष्ट होती. कोरोना सहाय्यता निधीच्या नावानं जे पैसे गोळा झाले त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
आणि त्यातला 25%च निधीचा विनियोग झाला अशी टीका त्याच्यावर झाली. त्या संदर्भात एक श्वेतपत्रिका जर आली असती आणि जर सत्य जनतेसमोर आलं असतं तर निश्चित बरं वाटलं असतं. आता या सरकारने कोविडच्या काळात चांगलं काय केलं असेल तर त्यांनी मुंबई किंवा जिथे जास्त लोकसंख्या आहे अशा ठिकाणी अत्यंत वेगाने जम्बो कोविड सेंटर्स उभारली. विशेषतः धारावीमध्ये जे कोरोनाच्या वर मात करण्याकरता जे काम करण्यात आलं, मला वाटतं अश्विनी भिडे यांच्यासारखी अतिशय कर्तव्यदक्ष महिला अधिकारी त्याची प्रमुख होती. त्यांनी एनजीओच्या साह्याने आणि महानगरपालिकेच्या सगळ्या यंत्रणाच्या मार्फत जे काम केलं ते खरोखरच अत्यंत चांगलं होतं. परंतु ही जी BKCला कोविड केंद्र मोठी उभी राहिली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असे गंभीर आरोप पुराव्यासकट झाले. मग त्याची लोकायुक्तामार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा केली गेली. आज ती घोषणा होऊन कित्येक महिने होत आहेत. विनायक, मला सांगा त्या घोषणेचं काय झालं? का तो भ्रष्टाचार झालाच नाही असं आम्ही समजायचं, का भ्रष्टाचार केला परंतु तो आम्हाला त्याच्यावर काही चौकशी करायची नाही, याच्या संदर्भात काही पुढे आलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचाऱ्यांचे जे मृत्यू झाले त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये देण्यात येतील असं जाहीर केलं होतं. ती तारीख होती 4 ऑगस्ट 2021. अतिशय स्तुत्य निर्णय होता सरकारचं. त्यावेळी आम्ही अभिनंदन पण केलं होतं. परंतु आज ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर संपत आला. 4 महिन्यात हे 50 लाखाचं सानुग्रह अनुदान किती लोकांना मिळालं? म्हणजे योजना चांगली, हेतू चांगला, परंतु त्याच्या अंमलबजावणीतली त्रुटी ही गंभीर बाब आहे असं माझं मत आहे. की शासनावरचा विश्वास उडायला कारणीभूत असलेली गोष्ट आहे, अशी एक गोष्ट आहे. तिसरा अत्यंत महत्वाचा जो मुद्दा या समान कार्यक्रमामध्ये होता तो म्हणजे शेतीचा होता. आणि 20,000 कोटीची कर्जमाफी हे सरकार स्थापन झाल्या कोविडच्या सुरुवातीच्या आधीच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आणली. परंतु आज त्याच्या अंमलबजावणीत किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे वाटले गेले, किती त्याचे लाभार्थी आहेत, हा डेटा मात्र आज आपल्याकडे उपलब्ध नाही. कसं आहे, आपण जेव्हा सत्तेवर नसतो ना विनायक, त्यावेळेला मागण्या करणं फार सोपं असतं. म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 50,000 रुपये हेक्टरी द्या वगैरे असं बोलणं सोपं असतं. परंतु जेव्हा स्वतः सत्तेवर येतो तेव्हा प्रत्यक्षात 50,000ची मदत ही राज्याच्या तिजोरीला किती भार पेलाला लावू शकणार आहे याची शंका, याची सगळी वस्तुस्थिती समोर येते. त्यावेळेला त्या 50,000ची रक्कम 10,000वर येते. हे प्रत्यक्ष आपल्याला होताना दिसलं की ती मदत कमी झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये FRP देण्याची शिफारस केली गेली. ही शेतकऱ्यांच्या एक प्रकारे हिताच्या मुळावर येणार होती. म्हणजेच शेतकऱ्यांच्या बाबतीतली उदासीनता ही या संदर्भात दिसून येते. पीक विमा योजना ही अतिशय गाजावाजा करत आणली आणि त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु आज जेव्हा मी आकडेवारी पाहतो तेव्हा जवळपास 25 लाख शेतकऱ्यांनी या पीक विमा कर्ज योजनेकडे पाठ का बरं फिरवली याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे योजना तुम्ही जाहीर केली परंतु त्याचा लाभ किती लोकांनी घेतला आणि किती लोक त्या लाभापासून वंचित दूर झाले, ते का झाले, ह्याबद्दलची कारणं समोर यायला पाहिजे होती. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पूर्वी होता, करेक्ट. आज तो अधिकार काढून घेतला गेला. त्याची नेमकी कारणं काय होती? शेतकऱ्यांमध्ये त्या संदर्भातला असंतोष निश्चित आहे, परंतु त्याही पेक्षा सुद्धा फसवल्या गेल्याची भावना जी शासनाबद्दलची निर्माण होते ना, तेव्हा ते शासन कोणा एका पक्षाचं, कोणा एका आघाडीचं नसतं. हे जरी उद्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार असतं आणि त्यांनी केलं असतं
किंवा काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार असतं त्यांनी केलं असतं किंवा आत्ताच्या सरकारने महाविकास आघाडीचं केलं तरी देखील याचा जाब त्यांना विचारलाच गेला पाहिजे. याचं कारण शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि तो आपण का बरं त्यांच्यापासून काढून घेतला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मगाशी मी विषय मांडला, त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत माहिती आहे का, एवढ्या मोठ्या कर्जमाफीची घोषणा केली, सगळं केलं, परंतु त्याच्यासाठी एक आर्थिक तरतूद आपल्याला बजेटमध्ये करावी लागते, बरोबर. तर ती तरतूद 20,000 जाहीर केलं. ती प्रत्यक्षातली तरतूद विनायकराव फक्त 150 कोटी रुपयाची आहे. ही रियालिटी आहे आणि ती आता आपल्या समोर मी तुम्हाला मांडतोय. हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं त्यावेळेला 2 अकराळ विक्राळ प्रश्न होते. एक होता ओबीसी आरक्षणाचा आणि दुसरा होता मराठा आरक्षणाचा. आता ओबीसी आरक्षण हे टिकाऊ स्वरूपातलं करणं, याच्याकरता काही पावलं उचलणं अपेक्षित होतं. याचं कारण जवळपास 2/3 पेक्षा अधिक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आतापासून 2-2.5 महिन्यांनी होत आहेत आणि त्यावेळी होणार याचा अंदाज 2019च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जेव्हा सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून आलेला होता. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकारला सांगितला गेला, परंतु त्याकरता जी काही आर्थिक तरतूद करायला लागणार होती, अबाउट 500 crores किंवा 400 कोटी जे काही रक्कम आहे, ते 400 कोटी दिले गेले का हा प्रश्न मला इथे विचारावा असं वाटतं. सरकारच्या हेतूबद्दल मी शंका व्यक्त करत नाहीये, परंतु जर तुमचा हेतू चांगला असेल, तुम्हाला खरोखरच ते करायचं असेल, तर मला सांगा हे 450-500 कोटी जे काय असतील ते त्यावेळी दिले गेले का. दुसरं एक आहे, ओबीसी राजकीय आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना, आणि हे किती गंभीर आहे बघा, 13 डिसेंबर 2019 म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत न्यायालयाने अशी सूचना केली की राज्य मागास वर्ग आयोग ताबडतोब स्थापन करा, इम्पेरिकल डेटा गोळा करा. जर तो इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू झालं असतं, जर मागासवर्ग आयोग स्थापन झाला असता, तरी देखील माननीय सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्या अगोदर ही बाब आपण नजरेला आणून देऊ शकलो असतो आणि कदाचित ओबीसीचं आरक्षण जे आज सुप्रीम कोर्टाला आपण टिकवू शकलो नाही, ते टिकवायला यश आलं असतं. तसं करता आलं नाही. त्यामुळे दुर्दैवानी, खेदानी असं म्हणावं असं वाटतं की अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य की जिकडे ओबीसीचं आरक्षण आपल्याला नाही टिकवता आलेलं नाही. फेब्रुवारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इतक्या 2/3 पेक्षा जास्त यांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका आता ओबीसीच्या आरक्षणाच्या विना होणार आहेत. आणि म्हणजे ही बाब समोर आल्यानंतर हे सरकार ओबीसीच्या विरोधात आहे का अशी हकाटी पिटायला विरोधकांना एक आयतं खोलीत मिळालं, ही सुद्धा तितकीच वस्तुस्थिती आहे. जर मागासवर्ग आयोगाला निधी पुरवला असता, मागासवर्ग आयोग वेळेवर गठीत केला असता, तर आतापर्यंत हे काम पूर्ण झालं असतं, असं एक व्यवस्थापनाचं साधारणतः जो माझा अनुभव आणि अंदाज आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगू शकतो. आता 2011च्या जनगणनेत सामाजिक आर्थिक अशा स्वरूपाच्या पाहणीची जी माहिती, म्हणजे जो इम्पिरिकल डेटा गोळा होतो तो 2011 मध्ये तयार झालेला आहे, परंतु तो डेटा 2013ला काँग्रेस सरकारनं निर्णय घेतला आणि सांगितलं की हा आपल्याला देता येणार नाही. मग त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन आपण मला काय म्हणू आपण ज्याला, टाइम वेस्ट कशा करता केला. त्याच्याऐवजी जर आपण नवीन आयोग गठन करून नवीन डेटा गोळा केला असता तर ते सोपं नसतं का गेलं. त्यामुळे आज ओबीसी समाजाच्या मध्ये शासनाविषयी एक प्रकारची उदासीनतेची आणि फसवल्याची भावना आहे. म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला महिलांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं की आपलं सरकार वाटतं का, तर त्याविषयीचं प्रश्नचिन्ह ह्या एका सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन याच्यामध्ये पण आपल्याला खूप मोठ्या
प्रमाणात दिसतं. जे ओबीसी आरक्षणाचं तेच मराठा आरक्षणाचं. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 2018 मध्ये त्यांनी कायदा करून नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण मराठा समाजाला मिळवून दिलं आणि अनेक प्रकारे हर तऱ्हेचे प्रयत्न करून त्यांनी ते हायकोर्टात टिकवून दाखवलं. एवढं क्रेडिट त्यांना द्यायला पाहिजे. पण त्याही वेळेला ते सुप्रीम कोर्टात टिकेल का अशा स्वरूपाची शंका व्यक्त करणारे कार्यक्रम मी स्वतः केलेले होते. आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जस्टिस पी.बी. सावंत आणि रिटायर्ड जस्टिस विकास सिरपूरकर हे या कार्यक्रमात सहभागी झालेले होते. परंतु आज मात्र दिसतंय काय की हे सरकार आल्यानंतर 1.5 वर्षात मराठा आरक्षण रद्द झालं. आता ह्याच्यात आपण एक ब्लेम गेम खेळू शकतो की हे आधीच्या सरकारचं पाप आहे, अमुक आहे तमुक आहे, या सगळ्या गोष्टी. पण मला शेवटी सांगा, ह्याच्यात नुकसान कोणाचं झालं? याच्यात नुकसान मराठा समाजातल्या गोरगरीब तरुणांचं झालं, विद्यार्थ्यांचं झालं. शिक्षणापासून ते वंचित होत आहेत. परंतु त्यावर जी उपाययोजना करायला पाहिजे होती, जस्ट इन केस जर आरक्षण टिकलं नाही तर मग वसतिगृह असतील, शिष्यवृत्त्या असतील, अशा स्वरूपाच्या अनेक गोष्टी, थेट आर्थिक लाभ देण्याची गोष्ट असेल, हे सगळं करता येऊ शकलं असतं. त्याविषयी या सरकारने काय केलं याची जर श्वेतपत्रिका समोर आली तर त्याच्यातनं आम्हाला समजायला मदत होईल. आता काय झालं, गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला गेला. त्यामुळे आता मराठा समाज मागास आहे हे नव्यानं सिद्ध करावं लागेल आणि ते पुन्हा एक प्रकारचं हर्क्युलेन टास्क ज्याला आपण म्हणतो ते एक अवघड शिवधनुष्य आपल्याला उचलावं लागणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका आपण त्याच्यावर दाखल केली का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा आरक्षणाबद्दल आपुलकीनं जिव्हाळ्यानं जाहीररित्या बोलताना दिसत असतील तर विनायकराव माझ्या नजरेला तुम्ही आणून द्या, मला ते बघायला निश्चित आवडेल. परंतु तसं होत नाही. आज सारथीचं काम जे चालू होतं ते सुद्धा एक प्रकारे थंडावलेलं आहे आणि या सगळ्यामुळे त्या समाजामधली अस्वस्थता वाढायला लागलेली आहे आणि सरकारविषयीची एक प्रकारची उदासीनता आणि सरकार आपलं वाटत नाही, आम्हाला फसवलं, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. मगाशी मी सांगितलं की एक खूप मोठं दुर्दैव की हे सरकार आल्यानंतर करोना खूप मोठ्या प्रमाणावर पसरला आणि या सरकारचा जवळपास 3/4 वेळ हा करोनाशी झुंजण्यातच गेलेला आहे. परंतु करोनाशी झुंजताना सुद्धा जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यापासून हे सरकार मुक्त होत नाही, ही त्यातली खरी मेक आहे. आणखीन एक गोष्ट जी कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये लिहिलेली होती समान कार्यक्रमामध्ये, आणि ती दलित आणि आदिवासी यांच्या आणि अनुसूचित जाती जमातींच्या संरक्षणाच्या संदर्भात, संवर्धनाच्या संदर्भात ही होती. आता अनुसूचित जाती जमातीचा आयोग जो आहे तो आयोग याच्याकरता अधिक सक्षम करणे, त्याला ताकद देणे, त्याच्याकडे काय मनुष्यबळाची गरज असेल, अमुक निधीची गरज असेल तर ती पुरवणे हे गरजेचं होतं. परंतु झालं असं की या राज्याचा बराचसा निधी हा करोनाच्या अनपेक्षित अशा आपत्तीला तोंड देताना तो निधी खर्च पडला असावा आणि त्यामुळे या अनुसूचित जाती जमाती आयोगाला कोणत्याही प्रकारचं सहाय्य मिळालं नाही. त्यामुळे त्यातून जो काही रिझल्ट आपल्याला यायला पाहिजे होता या समाजासाठी तो येताना दिसत नाही. आता आणखीन एक तुम्हाला सांगतो, ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुसूचित जाती जमातींकरता आरक्षित पदांच्या हजारो रिक्त जागा आहेत, परंतु त्या भरण्यासंदर्भामध्ये काही ठोस पावलं आपल्याला टाकलेली दिसत नाहीत. इतकंच काय, जे एमपीएससी उत्तीर्ण झाले त्या उत्तीर्ण झालेल्यांना आपण पोस्टिंग कुठे देतो हे ताबडतोब कळणं गरजेचं असतं. आज लोक काही ठिकाणी आई आपलं मंगळसूत्र विकून मुलाला शिकवते, जमीन बाप गहाण टाकतो आणि मुलाला एमपीएससी करावं हे त्याचं स्वप्न असतं. परंतु एमपीएससी झाल्यानंतरही या प्रवर्गातल्या शेकडो उमेदवारांना अजून पोस्टिंग मिळालं नाही. त्यामुळे मध्यंतरी एका अतिशय गुणवान मुलाची
दुर्दैवानं आत्महत्या झाली ते प्रकरण देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. दुसरं, पदोन्नतीमधलं आरक्षण या सरकारच्या काळात रद्द झालं. ते जर विश्वासात घेऊन त्याविषयीच्या अनेक गोष्टी जर समोर आल्या असत्या तर हा संभ्रम राहिला नसता. परंतु आज त्याविषयी सुद्धा दलित अनुसूचित जाती जमातींमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त जाती जमाती याच्यात ते आरक्षण मिळत नसल्यामुळे, लाभ मिळत नसल्यामुळे त्या समाजात देखील एक आपल्याकडे एक फसवले गेल्याची, आमच्याकडे आमचा कोणी वाली नाही अशा प्रकारे एक वाऱ्यावर सोडलंय का अशी एक भावना निर्माण होते. अनिल देशमुख ज्यावेळेला गृहमंत्री होते तेव्हा त्यांच्या काटोल या मतदारसंघातच एका संशयास्पद हत्या प्रकरणी शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही हे प्रकरण माध्यमांनी खूप लावून धरलेलं होतं आणि ती गंभीर बाब होती. आणि त्या संदर्भात अजूनही शासनाने काही पावलं उचलली आहेत असं झालं नाही. अगदी आत्ता आपण बोलत असताना अमरावतीला एका दलित महिलेला काही तिच्यावर अन्याय, अत्याचार, अंमली पदार्थ देऊन करण्यात आले. त्या संदर्भात देखील गंभीरतेनं कारवाई झाली आहे असं दलित समाजाच्या तिथल्या स्थानिक नेत्यांना वाटत नाही. मी 2 फक्त वानगी दाखल तुम्हाला उदाहरणं सांगितली. अशी उदाहरणं अनेक जिल्ह्यांमध्ये आहेत, अनेक तालुक्यांमध्ये आहेत. त्यामुळे दलित, आदिवासी, अनुसूचित जाती जमाती या सगळ्यांनाच या सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. आणखीन एक म्हणजे अलीकडच्या काळात विनायकजी ज्या दंगली झाल्या आणि रझा अकादमीच्या अत्यंत देशविघातक कृत्यांना इथं ज्या प्रकारे स्थानिक पातळीवर समर्थन मिळतंय ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अमरावतीमध्ये जे घडलं ती रिॲक्शन होती असं मला वाटत नाही. तिथल्या स्थानिक अनेक पत्रकारांशी बोललो, प्रशासनाशी, अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी कॉन्फिडेन्शियली असं सांगितलं की त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही त्या घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये दंगल माजवण्याचा एक सुनियोजित कट विथ इक्विपमेंट्स अँड एव्हरी ऑल्टरनेट प्लॅन हा तयार केला गेला होता आणि तो राबवण्यात आला. आणि त्यावेळेला पोलिसांना आदेश दिले गेले नाहीत आणि साहजिकच आमच्या पोलीस बंधू भगिनींनी खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे मार सहन केला, त्यांची नाचक्की आणि मानहानी झाली. हे सगळं का झालं तर ज्याला आपण मगाशी मी एक मुद्दा मांडला की प्रशासनावर पकड, हुकूमत पाहिजे, एक 24/7 व्हिजिलन्स पाहिजे, तो आपल्याला दिसत नाही. तुम्हाला आणखीन एक या सरकारचं गंमत सांगतो बघा. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विजेची बिलं माफ करावीत अशी मागणी झाली. मुळात व्यक्तिशः या क्षेत्राचा अभ्यासक म्हणून मी सांगतो की एका मर्यादेनंतर हे माफ करण्याचं जे सगळं आपल्याकडे फॅशन सवय लागलेली आहे ती अर्थव्यवस्थेला आणि एक सुशासनाच्या नियमांना घातक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यापेक्षा उत्पादकता वाढून सक्षम करणे आणि त्यांना ते बिल देण्याकरता भाग पाडणे, त्यांच्यात ती आर्थिक ताकद निर्माण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. पण जिथे अशी करण्या एवढा वेळ आपल्याकडे हाताशी नसतो त्या ठिकाणी आपण काही तात्पुरती मलमपट्टी ज्याला आपण म्हणू तसं हे करत असतो. तर माननीय ऊर्जा मंत्र्यांनी अशी घोषणा केली की 100 युनिट वीज बिल माफ करू. आणि मग त्यानंतर महाराष्ट्रात काय घडलं ते तुम्ही पाहिलं. ते आघाडीतल्या 3 पक्षांचं एकमेकांशी तालमेल, सामंजस्य होतं का याचा लेखाजोखा मांडण्याची आज 2 वर्षांतर वेळ आली आहे असं मला वाटतं. सरपंचाची थेट जनतेतनं निवड जी अतिशय चांगली गोष्ट होती असं मला वाटतं. जनतेला आपण निवडून दिलेला माणूस जेव्हा सरकारमध्ये दिसतो तेव्हा त्याला पदावर बसलेला दिसतो तेव्हा त्याला एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. परंतु मुळातच मुंबईत बसलेलं सरकार हेच जनतेनं थेटपणे निवडून न दिलेलं असल्यामुळे सरपंच निवडणुकीच्या बाबतीत पण तेच झालं. थेट निवडून आलेली जी पद्धत होती ती रद्द केली. आता ही का केली, काय केली हे काही पुढे आलं नाही. शिक्षकांच्या बदल्या ज्या पूर्वी ऑनलाईन होत होत्या त्याच्यामध्ये एक प्रकारची पारदर्शकता होती. आपल्याला आता असं दिसतंय की ते आता ऑनलाईन होत नाही, ती रद्द झाली. पेट्रोल आणि डिझेल याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत.
आणि त्याबद्दल केंद्र सरकारवर टीकेची झोड सगळ्यांनीच उठवली आणि काही अंशी ती योग्य देखील आहे. केंद्र सरकारने लगेच त्याच्यावर उपाययोजना केली आणि मला वाटतं 5 का 6 रुपयाची त्यांनी त्याच्यामध्ये कपात केली. या देशातल्या जवळपास 17 का 18 नाही जास्त 22-23 राज्यांनी इंधनावरचे राज्यातले जे कर होते ते कमी केले. मग ते महाराष्ट्राने का नाही केले? त्याचं कारण असं दिलं गेलं की जर हे महाराष्ट्राने कर कमी केले तर आमचं उत्पन्न कमी होईल आणि उत्पन्न कमी झालं तर जो खर्चाचा ढाचा ठरलेला आहे त्या खर्चाच्या ढाच्याला धक्का लागेल आणि मग जे अगदी मॅन्डेटरी खर्च आहेत, करायलाच पाहिजे असे खर्च आहेत, ते देखील करायला पैसे उरणार नाहीत. ही आत्ताची परिस्थिती आहे. म्हणजे एकीकडे आम्ही दारूवरचा टॅक्स घटवतो आणि महाराष्ट्र की मध्य राष्ट्र अशी टीका ओढवून घ्यायला तयार असतो. याचं कारण त्यामुळे आम्हाला काही फरक पडेल अशी खात्री नसते. वैधानिक विकास महामंडळ आपल्याकडे होती, मराठवाड्याचं होतं, विदर्भाचं होतं. या वैधानिक विकास महामंडळांच्या कामाचा लेखाजोखा करून मांडणार आहे. काही ठिकाणी ती बंद केलेली आहे. ती का बंद केली? मग ती बंद करायची असेल तर ठीक आहे, मग त्याला पॅरलल अशी जी काही योजना आहे, यंत्रणा आहे, ती रचना यंत्रणा ही काय उभी केली गेली? त्यांचं काम मग दुसऱ्या कोणाला तरी करावं लागणारच आहे. मग ते जर दुसऱ्या काही माध्यमातून होणार असेल तर ते नेमकं माध्यम काय हे आपल्याकडे दिसत नाही. त्यामुळे शासन हे जे आपल्या घरी आपल्या बरोबर आहे, आपल्यासाठी आहे असं जे वाटायला पाहिजे ते वाटायला आपल्याला दिसत नाही. आणि भ्रष्टाचार हा तर मला असं वाटतं एक जसं मोबाईलला सिग्नेचर ट्यून असते ना, तसा भ्रष्टाचार या सरकारची एक प्रकारे सिग्नेचर ट्यून झालेली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गृहमंत्री जेलमध्ये आहेत. अनेक मंत्र्यांवर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत. दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या संबंधित व्यक्तींवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकून काही कार्यालयांवर त्यांनी सील पण केलेलं आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. ही मला असं वाटतं गंभीर बाब आहे. समाज कल्याण मंत्र्यावर एका महिलेनं काय शारीरिक संबंध असल्याचा आरोप करणं आणि त्यानंतर त्याला राजीनामा द्यायला लागणं, गृहनिर्माण मंत्र्यांनी कोणाला मारहाण करणं आणि त्यात त्यांना अटक होणं आणि मग ते जामिनावर सुटणं, या सगळ्या गोष्टी या सत्तेचा माज नाही म्हणणार मी, पण सत्ता डोक्यात गेल्याची चिन्ह मात्र नक्की इतक्या लवकर दिसायला लागली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्या अनैसर्गिक पद्धतीने हे सरकार आलं टिकलं त्याच पद्धतीने ते काम करत आहे अशी एक टीका मला या ठिकाणी नोंदवावीशी वाटते. पण माझ्या मनात एक प्रश्न असा निर्माण होतो की समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इतके सगळे मुद्दे आहेत, तर मग जनतेच्या मनात या सरकारबद्दल असंतोष का नाही? न असेल तर तो दिसत का नाही आणि नसेल तर तो का नाही? याचं एक प्रकारे कारण मी तत्कालीन सगळ्या परिस्थितीला देईन. म्हणजे कोरोनाच्या काळात रोष व्यक्त करायचा तर रस्त्यावर येऊ शकत नव्हतो. समाज माध्यमातून तो रोष बहुतांश वेळा आपल्याला युट्यूब चॅनल जी महाराष्ट्रामध्ये अनेक निघालेली आहेत त्याच्यावरून जी तुम्हाला गोष्टी समोर येतात त्या आपल्याला याचं निदर्शक मानता येतील. परंतु या सरकारच्या अपयशाबद्दल ज्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षांनी विश्वासार्हपणे बाजू समोर मांडायला पाहिजे होती, मुळात ती विश्वासार्हता त्यांच्याकडे आहे का हा सुद्धा सवाल आहे. म्हणजे जसं या सरकारवर विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे तसंच विरोधी पक्षांनी देखील आपली विश्वासार्हता या संदर्भात टिकवून ठेवली आहे का? आरोप तर त्यांनी केले, त्याच्यात तथ्य होती म्हणून तर आपल्याकडे राजीनामे द्यावे लागले, चौकशीचे ससेमेरे अनेकांचे चालू झाले, त्याचं क्रेडिट त्या नक्कीच द्यायला पाहिजे. परंतु हा झाला प्रशासनिक भाग, हा झाला न्यायालयीन लढाईचा भाग. त्याच्या पलीकडे जाऊन जनतेच्या दरबारात या सगळ्याचा खरा फैसला होत असतो. त्या जनतेला ते कन्व्हिन्स करू शकले का, विश्वास देऊ शकले का की हे गैर आहे आणि त्याला पर्याय असा आहे, तर त्या बाबतीत मात्र त्यांनाही पुरेसं यश आलेलं नाही.
त्यामुळे एकूणच व्यवस्थेबद्दलची उदासीनता झपाट्यानं समोर येते. हे आजचं खरं मोठं आव्हान. म्हणजे परवा एक सुंदर वाक्य वाचलं एका आफ्रिकन राष्ट्राध्यक्षाचं, की तो म्हणला की त्यांनी फार सुंदर वाक्य केलं की आजच्या शिक्षण व्यवस्थे समोरचं आव्हान हे मार्क कसे मिळावे चांगले वगैरे हे नाहीये, तर गरीब ग्रॅज्युएट्सना, अनएम्प्लॉइड ग्रॅज्युएट्सना शिक्षणाचं महत्व कसं समजावून सांगावं की जिकडे ग्रॅज्युएट अनएम्प्लॉइड म्हणजे बेरोजगार आणि गरीब आहेत, आणि शाळेचं तोंड जेमतेम पाहिलेले गुन्हेगार श्रीमंत आणि प्रतिष्ठित म्हणून मिरवत आहेत. असं होत असताना या व्यवस्थेवरचा विश्वास टिकवायचा कसा, हे मोठं आव्हान आहे. आणि आता तोच मुद्दा मी इथे मांडतोय की एकीकडे सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांचं गंभीर अपयश, सर्वच बाबतीतलं अपयश, त्याचबरोबर त्याविषयी सातत्यानं मुद्दे लावून धरले, परंतु त्याच्यातली न्यायालयीन लढाई म्हणा किंवा या लढाईत त्यांना एक मर्यादित यश देखील मिळालं, परंतु जनता पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे असं काही चित्र आता समोर येताना आपल्याला दिसत नाही. एका गोष्टीबद्दल मला राज्यातल्या सरकारचं कौतुक करावं असं वाटतं, आणि ते म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भामध्ये या सरकारने खूपच पथदर्शी आणि विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भामध्ये या सरकारनं खूपच पथदर्शी पावलं उचलली. पण पुन्हा तेच झालं की हे सगळं केलं, परंतु त्याची एक मेगा स्केल अंमलबजावणी आणि त्याचे क्रेडिट रेटिंग सुधारणं, हे सगळ्या गोष्टी समोर यायच्या आतच आपल्याकडे कोरोना आला. त्यामुळे त्याचं योग्य मूल्यमापन, आपल्याला एखाद्या गाडीचं ऍव्हरेज जर काढायचं असेल तर त्याला एक आयडियल ड्रायव्हिंग कंडिशन लागते, एक सपाट रस्ता लागतो. आता हा सगळा चढाचा काळ आहे, त्यामुळे गाडीचे ऍव्हरेज कमी असणार आहे अशीच आत्ताची वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्ष सुद्धा हे आपापल्या मतदारसंघामध्ये मदत करण्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टीमुळे गुंतलेले होते, त्यामुळे तेही या संदर्भातली पुरेशी जनजागृती करू शकले नाहीत असं मला निरीक्षण इथे नोंदवावं असं वाटतं. त्यामुळे त्याही बाबतीत एक प्रकारची निराशा पदरी पडते. या सगळ्यात एक गोष्ट कॉमन समोर येते ती म्हणजे कोविडमुळं सगळ्यांनीच डिस्काउंट दिलाय राजकारण्यांना की जे काही झालं ते ठीक आहे. पण आता असं दिसतंय की लसीकरण होत आलंय. जरी आपण आता बोलत असताना नव्या स्ट्रेनची बातमी आली असली तरी महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की कोविड कमी होतोय. तर येणाऱ्या कालावधीत कोविड कमी होऊन राजकारण वेग घेईल आणि सपाट रस्ता लागलाय असं गृहीत धरून पुढचं एक वर्ष म्हणजे दुसरं वर्ष ते तिसरं वर्ष हे वस्तुनिष्ठ मूल्यमापनाचं परफॉर्मन्स राहील असं आपल्याला वाटतं. मला त्याविषयी शंका अशा करता येते की जो सरकारच्या 3 पक्षांमध्ये तालमेल असायला पाहिजे होता तो तालमेल मला दिसत नाही, आणि अनेकदा त्याच्या हेतूविषयी शंका यावी विनायक, अशा प्रकारचे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी मुंबई हायकोर्टाने आणि दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टाने या सरकारच्या कारभारावर किती वेळा ताशेरे ओढले याचा एक लेखाजोखाच काढलाय, आणि तो तुम्हाला आश्चर्य वाटेल की उदाहरणार्थ आपण एक प्रकरण डिटेलमध्ये बघू आणि बाकीची थोडक्यात मी सगळे प्रकरण 13-14 प्रकरण आहेत माहिती. आता सचिन वाझे हे जे प्रकरण आहे, जस्ट गिव्हिंग यू एन एक्झाम्पल, 16 वर्षापूर्वी मला वाटतं 2004 मध्ये त्यांचं निलंबन झालं, आणि ते निलंबन हे मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने झालेलं आहे, ते काही कोणाच्या व्यक्तीच्यामुळे झालं नाही. त्यामुळे एक प्रकारे तांत्रिक दृष्ट्या जर त्यांना पुन्हा नियुक्त करायचं असेल तर हायकोर्टाची परमिशन लागणार आहे, परंतु हायकोर्टाकडे आपण गेलो नाही. या निलंबनाच्या काळामध्ये टेक्निकली स्पीकिंग कायदेशीररित्या ते कुठलाही राजकीय पक्ष जॉईन करू शकत नाहीत, परंतु त्यांनी शिवसेना जॉईन केली. एवढंच नव्हे तर त्याचे प्रवक्ते देखील बनले. ही गंभीर बाब आहे असं माझं मत आहे. त्याच्यात त्यांना सेवेत घेताना प्रशासनाला त्यांचा एक, ज्याला आपण काय म्हणू, प्रतिकूल मत आणि हायकोर्टाचे ताशेरे हे सगळे असून सुद्धा एका मध्यरात्री नंतर पहाटेच्या रम्य वातावरणात त्यांना परत घेण्या एवढी काय परिस्थिती आली होती कोरोनाची आपल्या
काळात मला माहिती नाही. आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसाच्या आतच त्यांना लगेच क्राईम इंटेलिजन्स सारखं अत्यंत महत्वाचं खातं देण्यात आलं. आणि ते देण्यात आल्यानंतर लगेचच त्यांनी या सरकारवर टीका करणाऱ्या अर्णव गोस्वामी यांच्या विरुद्ध एक जुनी केस जी होती ती फाईल वरती काढून त्याच्यावर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि मग त्यांना अटक करण्यासाठी म्हणून त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांना अटक केली देखील. आता ही अटक कोर्टात टिकवता आली का? तर त्यांना त्याच्यावर जामीन मिळाला. ते जामीन मिळाला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने या सगळ्या कंडक्ट आणि बिहेवियर बद्दल काय मत व्यक्त केलंय ते जरा वाचा, मग आपल्याला मी काय म्हणतो ते कळेल. सरकार येतात जातात, परंतु संस्थांची विश्वासार्हता ही टिकण्याची गोष्ट फार महत्वाची आहे. ती जशी राज्य सरकारची आहे तशीच केंद्रीय तपास यंत्रणांची पण आहे. परंतु आज सुप्रीम कोर्टाने हे जे निरीक्षण नोंदवलं मिसयूज ऑफ पॉवरचं ते खूप गंभीर आहे असं मला वाटतं. NIA मग मनसुख हिरेन याच्या खुनाच्या संदर्भामध्ये एक इन्व्हेस्टिगेशन चालू केलं आणि त्यांनी सचिन वाझे यांना अरेस्ट केलं. त्याच्याबरोबर प्रदीप शर्माला सुद्धा अरेस्ट केलं. प्रदीप शर्मा एका राजकीय पक्षाचे आमदारकीचे पूर्वी उमेदवार होते. जाणकारांना तो पक्ष हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याच वेळेला अँटेलिया प्रकरण घडलं आणि परमबीर सिंग यांचा राजीनामा बॉम्बे पोलीस कमिशनर या अतिशय डेकोरेटेड पोस्ट पासून घेतला गेला. मग तुमच्या असं लक्षात येईल की हेच परमबीर सिंग सचिन वाझेला सेवेत पुन्हा घेण्याकरता अतिशय कळीची भूमिका बजावत होते. परमबीर सिंग यांनी मग तिथून पदातून पायउतार झाल्यानंतर एक भलं मोठं पत्र गव्हर्नरला आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलं. त्याच्या आधी अर्णव गोस्वामीची अटक झाल्यानंतर परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केल्या गेल्याची विधानं सुद्धा आपण या राज्याच्या मुख्याकडून आणि गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर एक प्रकारची स्तुतीसुमन उधळलेली होती. मग आज या मंडळींना फरार व्हावं लागतंय, या मंडळींना जेलमध्ये राहावं लागतंय. हे त्या स्कॉटलंड यार्डच्या कुठल्या शोभेला परंपरेत बसतं हे मला कळत नाही. आणि ज्या वेळेला अंतालिया प्रकरण घडलं त्यावेळेला परमबीर सिंग यांची बदली झाली आणि इतक्या महत्वाच्या पदावरनं बदली झाली. मग त्यांनी एक पत्र लिहिलं आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री त्यावेळी होते, त्यांनी कसा पॉवरचा मिसयूज केला आणि पैसे गोळा करण्याची कलेक्शन टार्गेट्स कशी दिली पोलीस ऑफिसर्सना आणि प्रत्येक पोलीस बीटला, याच्या संदर्भात डिटेल त्यांनी त्याच्यामध्ये दिले. त्यावेळेला जी हायकोर्टात केस झाली तेव्हा हायकोर्टाने एक स्टेशन डायरी आणि प्रोग्रेस रिपोर्टचा FIR जयश्री पाटील यांच्यावरून पुढे CBI आपल्याकडे आलं, तो मागितला आणि शेवटी सांगितलं की तो आम्हाला द्या, 4:30 पर्यंत द्या, आजच्या आज द्या. आणि तो काही देता आला नाही. मग ते सांगितलं की रात्रभर आम्ही बसू पण आम्हाला तो आज मिळालाच पाहिजे. शेवटी नामुष्की अशी आली की ऍडव्होकेट जनरलला असं सांगावं लागलं, कोर्टात लिहून द्यावं लागलं की नो, कुठली ऍक्शन घेतलेली नाही, अशा प्रकारची कुठली स्टेशन डायरी मेंटेन केली गेलेली नाही. ही एक खूपच नामुष्कीची बाब आहे. त्याच्यानंतर हायकोर्टाने CBIला ही इन्क्वायरी करायला लावली. स्टेट गव्हर्नमेंटनी मग सांगितलं की पोलिसांच्या बदल्या हे या CBI इन्क्वायरीच्या दायऱ्यामधनं बाहेर काढा. परंतु त्यात सुद्धा त्यांना यश आलं. तिथे हायकोर्टाने चपराक लागावली. म्हणजे किती वेळा हायकोर्ट यांना व्हायोलेशन करतंय म्हणून ठणकावतंय, ताशेरे ओढतंय बघा तुम्ही. स्टेट गव्हर्नमेंटनी रिझॉल्व्ह केलं की इथे CBIची इन्क्वायरी होणार नाही, परंतु तरी देखील हायकोर्टाने सांगितलं की नाही, इथे CBIची इन्क्वायरी होणारच. त्याच्यानंतर अनिल देशमुख यांनी अनेक प्रयत्न केले, अनेक वेळा अर्ज केले आणि आपली जामीन मिळवायचा प्रयत्न केला. परंतु हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, CBI इन्व्हेस्टिगेशनच्या ससेमिऱ्यातून ते स्वतःला वाचवू शकले नाहीत.
म्हणजे त्यांच्यावरच्या आरोपाची गंभीरता आपल्याला लक्षात येईल. सुप्रीम कोर्टाने एकदा एका केसमध्ये तर राज्य शासनाला असं सुनावलेलं आहे की तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने उभे राहताय हे आम्हाला सांगा. म्हणजे याच्या इतकी दुसरी लाजिरवाणी गोष्ट काही दुसरी असेल असं मला वाटत नाही. मग सचिन वाझे यांनी एक हँड रिटन पत्र लिहिलं एनआयएच्या कोठडीतून आणि त्यांनी अजित पवार यांच्यावर, अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले. म्हणजे मला सांगा हे सगळं प्रकरण हे किती भयानक आहे. हे सगळं प्रकरण ही एक फार मोठं षडयंत्र आहे की काय अशी शंका येण्याइतपत या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं मी डिटेलमध्ये सांगितलं. आता याच्या पुढची जी 3-4 प्रकरणं मी सांगेन ती की मला डिटेलमध्ये सांगण्या एवढा वेळ नाही आपल्याकडे. परंतु एक अतिशय गाजलेलं प्रकरण म्हणजे कंगना राणावत. कंगना राणावत ही एक प्रकारची ज्याला आपण बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली, अभिनयापेक्षा बोलण्यासाठी जास्त प्रसिद्ध असलेली नटी आहे. तिने काही तिच्या पद्धतीने काही कॉमेंट्स केल्या. तुम्ही जशी तुमच्या पद्धतीनं लोकांवर टीका करता तशीच ती तिच्या पद्धतीनं तिने काही कॉमेंट्स केल्या. त्या कॉमेंट्स केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने, आता हा एक संयोग आहे की काय मला कळत नाही, मुंबई महानगरपालिकेने तिचा घर मधला काही भाग हा अनऑथोराइज्ड आहे, इलिगल आहे असं म्हणून तो तोडून टाकला. तोडून टाकायच्या आधी हे प्रकरण उद्या कोर्टात गेलं तर टिकेल काय याचा विचार करायला पाहिजे होता. पण काय झालं, ते जे तोडलेलं होतं सगळ्या गोष्टी, त्या तोडलेल्या गोष्टींबद्दल मिसयूज ऑफ पॉवर असा ठपका ठेवला गेला आणि तिला भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याच्यानंतर 16,000 ग्रामपंचायतीमध्ये एक असा ऑर्डिनन्स काढला गेला की इथे ग्रामपंचायतीचा प्रमुख जर नेमायचा असेल तर तो पालकमंत्र्यांनी कोणालाही निवडावं. आता ही मुळातच गोष्ट ही कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नव्हती. त्यामुळे या ऑर्डिनन्सला जेव्हा हायकोर्टात चॅलेंज केलं गेलं त्यावेळेला हायकोर्टाने याला प्रतिबंध केला. म्हणजे एक प्रकारे सरकारचा निर्णय चुकलेला आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं. ही सुद्धा एक शर्मेची बाब आहे. गेल्या 11 महिने होत आहेत विनायकजी आता, परंतु आमच्या विधानसभेला अध्यक्ष नाही. त्याच्या विना विधानसभा काम पडते. आता म्हणजे डिसेंबरमध्ये होणार आहे तेव्हा विधानसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे का, तर त्याविषयीच सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट वर्कर जे आहेत, आपला एसटी कर्मचारी, त्यांचा संप किती चिघळला आहे आणि त्या अवस्था किती बिकट आहेत हे सगळं आपण पाहतोय. एका प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो आश्चर्य आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं रिप्रेझेंटेशन सुप्रीम कोर्टामध्ये मुकुल रोहतगी यांच्यासारखे अत्यंत निष्ठात आणि कसलेले वकील करत होते. आणि त्यावेळेला त्यांनी कोर्टामध्ये मराठा रिझर्वेशनची केस डिफेंड करत असताना, बाजू मांडत असताना असं सांगितलं की या बाबतीत नेमकी काय आणि कशी भूमिका मांडावी या संदर्भात राज्य शासनाकडून त्यांना कोणतंही सहकार्य मिळत नाही आणि कोणतेही डायरेक्शन्स मिळत नाही असं त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. आता ही एक प्रकारे सपराक आहे. त्याच्यानंतर ते जे डॉक्युमेंट्स असतात, कागदपत्र असतात, त्याचं ट्रान्सलेशन द्यावं लागतं. ते ट्रान्सलेशन द्यायला सुद्धा आम्ही कमी पडलो. तुम्हाला मी असे अनेक उदाहरणं सांगू शकतो. एक शेवटचं उदाहरण सांगतो. शेवटचं म्हणजे माझ्याकडच्या लिस्टमधलं शेवटचं नाही, वेळेची मर्यादा आहे म्हणून सांगतो. नाही तर अजूनही माझ्याकडे 8 पानाची प्रकरण आहेत. जीएसटी आणि आयटी रिटर्न्स ग्रामपंचायतीचे हे ऑनलाईन भरण्यामध्ये त्या लोकांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने एक टेंडर फ्लोट केलं आणि एका कंपनीला ते कंत्राट दिलं गेलं की दे विल असिस्ट दी ग्रामपंचायत अँड दिस पीपल टू पे देअर जीएसटी अँड आयटी रिटर्न्स. अर्थात हा आता केवढा मोठा संयोग आहे की ग्रामविकास मंत्री ज्यांच्या खात्यामध्ये हा निर्णय झाला त्यांच्याच जावयाच्या संबंधात असलेल्या एका संस्थेला हे काम देण्यात आलं. आणि मग त्याला अर्थातच एक GR काढला गेला की इतकी फी प्रत्येक ग्रामपंचायतीनं यांना दिलीच पाहिजे आणि ती फी तुम्ही देणार आहात असं बजावून सांगितल्यानंतर
याला चॅलेंज झालं आणि ते हायकोर्टामध्ये टिकवू शकले नाहीत चॅलेंज झाल्यानंतर. आणि तिथे सुद्धा हायकोर्टाने यांच्या हेतूवर खूप मोठ्या प्रमाणावर शंका निर्माण झाली. अनेक प्रकरण आहेत. IIT पवईच्या इथला जो पवई लेक आहे, तलाव आहे, त्या तलावाच्या संदर्भात पण अशी स्ट्रिक्चर झाली आहेत. एन्फोर्समेंट डायरेक्टरच्या मॅटर बद्दल अनेक गोष्टी केल्या गेल्या, त्या देखील आपल्याकडे कशा खारिज झाल्या. तर एकूणच या सरकारच्या गलथान कारभाराबद्दल आणि हेतूबद्दल सामान्य जनतेमध्ये जसा रोष आहे, तसाच एक प्रकारच्या प्रशासनिक लॅप्सेस म्हणू, प्रशासनिक त्रुटी म्हणू, किंवा हेतूंबद्दलच्या शंकाच, या गोष्टी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने निर्देशनास आणल्या. ही गंभीर बाब आहे असं मला आता तरी म्हणावंसं वाटतं. सर, तुम्ही परत एकदा कोर्टाच्या गोष्टींचा एवढा रिसर्च केलाय, मला खात्री आहे की ज्यांना अजून क्युरिओसिटी आहे त्यांना इंटरनेटवरती हे सगळं बघता येईल. पण माझ्या मनातला प्रश्न असा आहे की इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, पण आता हे जे राजकारण आहे 4 पक्षांचं आणि महाराष्ट्राचं राजकारण, हे येणाऱ्या वर्षात कुठल्या दिशेला जाईल? सरकार टिकेल, पडेल का असंच राहील? काय वाटतं तुम्हाला? सरकार टिकेल आणि सरकार पडेल या दोन्ही गोष्टी सकाळी उछलल्या जातात एखाद्या टॉस सारख्या, आणि छापा का काटा असा प्रश्न विचारला जातो आणि ते नाणं असं उभं राहतं, अशी आत्ताची वस्तुस्थिती आहे. हेच तर या सरकारचं दुर्दैव आहे की ते आल्यानंतर एकतर विरोधातलं सरकार, विरोधी भिन्न मतांचं सरकार, दुसरी गोष्ट भ्रष्टाचाराच्या प्रचंड आरोपात दलदलीत फसलेलं सरकार, जनतेचा विश्वास नसलेलं सरकार, एक नेतृत्व असं की ज्याला काही चांगली करायची इच्छा आहे. मी उद्धव ठाकरेंना त्याचे नक्कीच मार्क देईन की उद्धव ठाकरेंच्या मनात काहीतरी चांगलं करायची संवेदनशीलता नक्कीच आहे, परंतु त्याकरता जो एक प्रशासनिकपणा लागतो, इंडस्ट्रियसनेस ऑफ दी डिलिव्हरी, तो आपल्याला इथं तर काही दिसत नाही. त्यामुळे काय होतं, एकदा प्रमुखाला याची पकड नाही असं कळलं की मग अधिकारी व्यवस्था खाऊन टाकतात. सगळेच अधिकारी काही चांगले असतात असं नाही. मग त्यातले अधिकारी जे मुजोर असतात ते अधिक मुजोर होतात, जे भ्रष्ट होतात ते आणखीन भ्रष्ट होतात, आणि भ्रष्टाचाराची नवीन नवीन कुरणं खायला लागतात. त्यामुळे या एका पुढच्या वर्षात देखील हेच प्रश्न येतील की हे सरकार टिकणार आहे का पडणार आहे. आणि याच्यात जनतेला मात्र कुठेही स्थान नसेल ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्या अस्तित्वावरचा प्रश्नचिन्ह कालही होतं, आजही आणि उद्याही राहील. तर असं जरी असलं तरी या सरकारकडून तुमच्या येणाऱ्या वर्षात किंवा येणाऱ्या 3 वर्षात काय अपेक्षा आहेत? त्यांनी कशावर काम करायला हवं असं तुम्हाला वाटतं? भ्रष्टाचार मुक्त व्हावं, पहिलं फर्स्ट थिंग. एक लक्षात घ्या, 2014 साली नरेंद्र मोदी यांचं सरकार जे भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं आलं, त्याचं मूळ कारण म्हणजे काँग्रेसच्या काळात झालेला भ्रष्टाचार होता. निम्म मंत्रिमंडळ असं गमतीनं म्हटलं जायचं की त्यांची बैठक घ्यायची असेल तर तिहार जेलमध्ये घ्यावी लागेल. या ज्या रेटने आता हे चाललंय ते उद्या त्यांच्याकडे तसंच होईल, आपल्याकडे तसंच होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त हा पहिला बाब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे न्यायालयांच्या अशा चपराकी येणं हे काही फार चांगली गोष्ट आहे अशातला भाग नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या त्रुटी ज्या आपण दाखवतो आणि हेतूंबद्दलच्या शंका ज्या आहेत ना, त्या शंका दूर होणं ही दुसरी बाब आहे. तिसरी, मग ते महिला असतील, ओबीसी असेल, मराठा असेल, ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीत हायकोर्टाने सुनावलेलं आपल्याला अनेक मुद्दे राहिले घ्यायचे. ते हे जे सगळे वर्ग आहेत ना, त्या प्रत्येकाला न्याय मिळालाय आपल्याला असं वाटणं, सरकारी जाहिराती नाही म्हणत मी, इंडिया शायनिंगच्या जाहिराती करत होत्या, काय झालं आपण 2000 साली ते बघितलेलं आहे, आपण 2004 साली. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की ते जनतेला आतून वाटलं पाहिजे की येस, आय हॅव बीन डिलिव्हर्ड द गुड्स फॉर द व्होट आय हॅव गिव्हन. आज दुर्दैवाने ती परिस्थिती आहे, अशी काही गोष्ट आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे जनतेचा विश्वास येण्या इतपत नुसत्या घोषणा नाही, तर त्याची डिलिव्हरी आणि हेतू शुद्ध असणे आणि भ्रष्टाचाराची गय न करणे, या गोष्टी मी त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करेन. शेवटच्या टप्प्यातला प्रश्न की मी या लेखाजोखामध्ये कायम विचारत राहतो की या सरकारला आपण 10 पैकी किती गुण द्याल आणि का द्याल?
दोन गुण देईल. ई वाहन योजना असतील, जम्बो सेंटर्स असतील, अशा काही चांगल्या गोष्टी या सरकारच्या हातून घडल्या. एक आणखीन चांगला गोष्ट केली, त्याची अंमलबजावणी होत नाही सोडून द्या, ती म्हणजे लूज सिगरेट्सवर आपल्याकडे विकायला बंदी आणलेली आहे. इंडस्ट्री डिपार्टमेंट, इंडस्ट्री खातं सुभाष देसाईंच्याकडे जे आहे, त्यांनी काही चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याची अंमलबजावणी अजून आपल्याला कोरोनामुळे दिसत नाहीये. परंतु येस, देर इज अ बेसिक थिंकिंग डेफिनेटली विच हॅज गॉन इन टू इट. कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं असल्यामुळे त्यांना आपण बेनिफिट ऑफ डाऊट जरी दिला तरी देखील या सरकारची कामगिरी ही संमिश्र सोडूनच द्या, ही अत्यंत निराशाजनक आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर उबग वाणी आणि धक्कादायक आहे असं म्हणावं असं वाटतं. सर, तुम्ही गेले जवळपास 1 तास वेगवेगळ्या विषयांवरती मुद्दे सांगितलेत, अभ्यासपूर्ण गोष्टी सांगितल्यात आणि एकूणच या सरकारचा लेखा जोखा मांडलात आणि तो जनतेच्या अँगलनं मांडलात. त्यामुळे मी सुद्धा याच्या राजकारणाविषयी आपल्याला अजून प्रश्न विचारत नाहीये की काय होईल, गणित बदललीत का, कुठलं काय, ते आपण परत कधीतरी ठेवू. पण इतका अभ्यासपूर्ण विश्लेषण तुम्ही आमच्यासाठी केलं, याबद्दल थिंक बँक कडून तुमचे खूप खूप आभार. आणि आपण भेटत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. मलाही खूप आनंद आला आपल्याशी हे सगळं माझं संशोधन शेअर करताना. पुन्हा कधीतरी. धन्यवाद.